नाव नाही बरोबर आहे. नाव सांग. अय्यन गुलाब दादोडा, पंचायत आपल्या ग्रामपंचायत सदस्य यांचा मुलगा आहे. हा गुच्छ पण घ्या. तिकडे बघ तिकडे. तहसीलदार पाटील साहेब, तलासरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अभय साहेब, माजी समाज कल्याण सभापती पागी, सरपंच ब्रह्मणीय, या सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी. आता मेच्या सुट्टीमध्ये आपण फार खेळलेलो आहे, बरोबर ना? बरोबर ना? आपण खूप खेळलेलो आहोत. कुठे आजूबाजूला ओव्हर नदी असेल तर आपण पोहायला गेलो. हा, तर माझ्याकडे बघा, आपण गोट्या खेळलो. खेळला ना? खेळा का गोट्या तुम्ही? खेळतात. क्रिकेट खेळले, बॅटबॉल खेळले ना? खेळले. आणि खूप आपण मोज मजा केली सुट्टीमध्ये. आणि आजच्या शाळेचा आपल्या समजा पहिला दिवस आहे, बरोबर ना? हा, त्या शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला शाळेत जाण्याची उत्सुकता पण असते. त्याच्यामध्ये 100पैकी 1-2 नाराजी होतात की आता शाळेत जावं लागेल. पण नाराज व्हायचे नाही, आपल्याला खूप शिकायचं आहे, बरोबर? तुम्हाला आता पुस्तकं दिली ना? हा, दिली ना पुस्तकं? तुम्हाला पुस्तकं दिली, सर्वांना मिळतील. हा, तुम्हाला तर पुस्तकं दिली, तुम्हाला कपडे सुद्धा दिले, बरोबर ना? मग आता रोज शाळेत यायचं. हा, शाळेत आल्यानंतर खूप अभ्यास करायचा. आपले शिक्षक आपल्याला शिकवतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हा, आणि खूप शिकायचं. आपल्याला खूप मोठं व्हायचं भविष्यामध्ये शिकून, बरोबर ना? तर छोटी मुलं आहेत, त्यांना थोडंसं जे पालक आहेत, पालकांनी त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. साबळे साहेबांनी बरोबर सांगितलं की आपल्या ह्या भागाची मुलं ती 7वी 8वी किंवा 10वी पर्यंत गेल्यानंतर मग शाळा सोडतात. मुलींची संख्या याच्यामध्ये मोठी आहे. तर असं होता कामा नये. आपण कधी कधी नाराज होतो की मुलं शिकल्यानंतर नोकऱ्या नाही, काय करणार वगैरे. ही काहींची मानसिकता आहे. तर काहींची मानसिकता अशी आहे की नाही, आता पैसे नाही, पुढे कसं काय करायचं. ही काहींची आपल्या पालकांची मानसिकता आहे. तर ही मानसिकता आपण डोक्यातून काढून टाकली पाहिजे. आपण मुलांना शिकवलं पाहिजे. त्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे फारसे पैसे किंवा नोकरी लावण्यासाठी आर्थिक नसलं तरी एकदा तो विद्यार्थी शिकून शिक्षण त्याने घेतलं की तो स्वतः विचार करायला लागतो की मला माझ्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये माझं फ्युचर माझं हे उज्ज्वल करायचं, मला भविष्यात काही ना काय करायचं. त्याची स्वतःची एक जिद्द तयार होते, एक त्याची चिकाटी तयार होते. आणि मग तो त्याच्या याच्यामध्ये लागतो की बाबा मला इथे पोहोचायचं आहे. म्हणून आपल्या पालकांचं, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण मुलांना तिथपर्यंत शिकवलं पाहिजे. आता आम्ही सुद्धा आश्रमशाळेमध्ये शिकलेलो आहोत. हा, म्हणजे आता तर तरी बऱ्यापैकी आहे स्टोर व्यवस्थित मुलांना. आमच्या वेळेस भयानक परिस्थिती होती. म्हणजे कसं तरी जेवण मिळायचं. कधी त्या तांदळामध्ये अया असायच्या. हो, मग त्या कधी कधी जेवताना आलं तर मग काढून टाकायची. ते वास्तव आहे ना, ते वास्तव आहे. तर तरी सुद्धा आम्हालाही आमच्या आईवडिलांनी शिकवलं. आपण पण मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता कसं आहे, मुलींची संख्या जास्त आहे की मग घरचे सांगतात आता नको शिकू, आता जाऊ मरे ओला कामाला. ते होता कामा नये. तिथे मजुरी किती मिळते, जेमतेम 8-9 हजार रुपये मिळते. आजची महागाई खूप वाढलेली आहे. त्याच्यामध्ये आपण नाही आपला परिवार पूर्ण जगू शकत. म्हणून आज साबळे साहेब आहेत, त्यांचा आपण आदर्श घेऊन मुलांना शिकवलं पाहिजे. आज त्यांच्या पण आई वडिलांनी त्यांच्यासाठी मेहनत घेतली. आज ते चांगले गट विकास अधिकारी आहेत, अजून ते पुढे जातील. तहसीलदार साहेब आहेत, आता ते स्वतः शिक्षक होते, परंतु त्यांनी अशी जीत ठेवली की नाही मला अजून पुढे जायचं आहे. त्यावेळेस त्यांनी शिक्षकी पेशामध्ये त्यांनी स्टडी केला, अभ्यास केला, पुढे शिक्षण चालू ठेवलं आणि आज ते एका उच्च पदावर आहेत. आज ते तहसीलदार म्हणून आहेत. म्हणून या अधिकाऱ्यांचा आपण आदर्श घेऊन आपल्या मुलांना तिथपर्यंत कसं नेता येईल हे प्रयत्न करायचे. आणि कधीच प्रयत्न वाया जात नाही. ते एक मन आहे मराठीमध्ये की वाळूचे कण रगडीता तेलडी गळे. म्हणजे वाळूमध्ये रेती
हा की आपण जात्यात दळून दळी तर त्यात तेल पण काढता येतं आपल्याला. आता तुम्ही सांगाल निघतं काय ते, पण एक म्हण आहे, पण आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण मुलांना शिक्षण देऊन त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो. थोडासा माझा सुद्धा एक अभ्यास आहे की आपण थोडंसं ग्रामीण भागातच आपल्या जिल्ह्यात जरी पाहिलं तर तुम्ही हे सायवनच्या ह्या आता रायपूरला वगैरे तुम्ही आपण जर गेलो तर तिथे मुलं खूप शिकलेली आहेत पडायचं. आणि प्रत्येक घरातला आहे, प्रत्येक कुटुंबातला एक कोण ना कोण सरकारी सेवेमध्ये आहे, नोकरी नाही. म्हणजे आपण फार लांब पण नाही जाऊ, परंतु आपण ह्या खालच्या बेल्टमध्ये आलो. आता माझ्या भागामध्ये तसंच आहे. म्हणजे बरीचशी मुलं 10वी झाली 12वी झाली की सोडतात शाळा. होता कामाने आम्ही पण प्रयत्न करूया की गावात एक राजकारणाच्या ह्याच्यामध्ये आम्ही जरी असलो तरी आमचं पण ते कर्तव्य आहे की आम्ही मुलांना गावामध्ये एका देशासाठी गेलो तर आम्ही नक्कीच हे मार्गदर्शन करू आणि त्यांना पुढे जाण्याचा एक मार्ग दाखवू. खेळामध्ये पण आपल्या इकडची पोरं खूप हुशार आहेत, अभ्यासामध्ये हुशार आहेत. जसं साहेबांनी सांगितलं की खेळामध्ये पण मुलं खूप तरबेज आहेत, पण आता त्यांना तशा प्रकारचे गायडन्स आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करतो. परंतु खेळ आणि अभ्यास हे दोन्ही आपल्याला सारखी गाडीची 2 चाकासारखी घेऊन जावं लागतील. ते मार्गदर्शन आम्ही करत असताना तुम्ही पालकांनी केलं पाहिजे, कारण की विद्यार्थी हा आपला मुलगा हा आपल्या सानिध्यात आहे. आम्ही कधीतरी आलो तर 15-20 मिनिटं मार्गदर्शन करू देऊ, पण तो रोज तुमच्या सानिध्यात आहे. तर त्याला आपण तशा प्रकारचं गायडन्स करावं, मार्गदर्शन करावं आणि नक्कीच आपली मुलं ही